अवघ्या 2 वर्षावर नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलाय। मात्र कुंभमेळ्याच्या तयारीचं एकंदरीत चित्र पाहता आता नाराजीचा सूर अधिक तीव्र होत चाललाय। माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील टीकास्त्र डागत सरकारला घरचा आहेर दिलाय। तर दुसरीकडे सिंहस्थाची कामं होत नसल्यानं साधू महंतांनी देखील आता चिंता व्यक्त केलेली आहे। सविस्तर पाहूयात। सिंहस्थ कुंभमेळ्याची चर्चा चौफेर, भुजबळांकडून मात्र घरचा आहेर। कुंभमेळ्यात टेंडरचा आरोप, भुजबळांचा महाजनांकडे रोख। सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, साधू संतांनी व्यक्त केली नाराजी। 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी आता सज्ज असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये कामांच्या गतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळेच महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील सरकारला घरचा आहेर दिलाय। कुंभमेळ्यासाठी 1600 कोटींचा आराखडा तयार केलाय। मात्र इतका पैसा कुठून आणणार असा थेट सवाल भुजबळांनी विचारलाय। तसंच फक्त गोदावरी नदी स्वच्छ करा, मग बाकीच्या कामांची गरज भासणार नाही असा सल्ला देखील भुजबळांनी दिलाय। सोबत सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त टेंडरवरच लक्ष दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भुजबळांचा रोख हा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांकडे आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। अगोदर काय आराखडा केला तुम्ही? 16,000 कोटी का 17,000 कोटी रुपयाचा? काय डोकं झालं? 17,000 कोटी कोण देणार आहे तुम्हाला? आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्वाचं आहे, त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। मग काय नाही, अनेकांचं लक्ष फक्त जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट आता आणि काय बोलायचं काही सोय नाही। नाशिक नंतर 8 महिन्यांनी उज्जैनमध्ये कुंभमेळा होणार आहे असं असताना देखील त्या ठिकाणी प्रशासन आतापासूनच कामाला लागलंय। तर कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी प्रशासन पातळीवर संथ गतीनं होत असल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। इतक्या कमी कालावधीत कुंभमेळ्याची कामं कशी होणार असा सवाल उपस्थित करत आखाडा परिषदेचे प्रवक्ता भक्तिचरण दास यांनी खंत व्यक्त केली आहे। देर हो रहा है तो मतलब देर होगा तो फिर सही काम नहीं हो पाएगा, जो होना चाहिए क्वालिटी काम नहीं हो पाएगा, तो खाली मतलब भाग दौड़ में काम होगा। इसलिए मैं आपके द्वारा मैं प्रशासन को और माननीय मुख्यमंत्री से निवेदन करूंगा, जल्दी से जल्दी जो बड़े काम है शुरुआत करा जाए और जो छोटे छोटे काम उसके हिसाब से काम चालू रखे। कुंभमेळा हा काही फक्त धार्मिक उत्सव नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचं आणि व्यवस्थापनाचं एक मोठं आव्हान आहे। यातच माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही सरकारला घरचा आहेर दिलाय। त्यामुळे भुजबळांचा आरोप आणि साधू महंतांच्या नाराजीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात आता सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची वेळ आलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।